शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट पैसे जमा होणार आहेत। तरी शेतकरी मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। शेतकऱ्यांसाठी पहिली दिलासा देणारी बातमी, शेतकऱ्यांना नुकसानीचा अग्रिम पीक विमा 15 दिवसात मिळावा। धनंजय मुंडे, एकंदरीत जर पाहायला गेलं तर 15 दिवसात शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेला नुकसानीचा अग्रिम पीक विमा मिळावा असे निर्देश कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीत दिले आहेत। अखेर दूध अनुदान वाटपास मुहूर्त। आता जर पाहायला गेलं तर दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। अवघ्या 5 दिवसातच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर दुधाचे अनुदान जमा होण्यास सुरुवात होणार आहे। ऐन सणासुदीच्या काळात लसणाने खाल्ला भाव, फोडणी महागली, गृहिणीचे बजेट बिघडले। आता जर पाहायला गेलं तर रोजच्या जेवणातील पदार्थ चवदार व्हावेत यासाठी आहारात नियमितपणे लसणाचा वापर केला जातो, पण सध्या लसणाचे दर सातत्याने वाढतच आहेत। पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये भरपाई मिळणार, 3 हेक्टर पर्यंत मर्यादा। आता जर पाहायला गेलं तर पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने भरपाई मिळेल असे सरकारने स्पष्ट केले। कोरडवाहू पिकासाठी हेक्टरी 13,600 रुपयाची मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे। 90 दिवसासाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करण्यास केंद्राची मान्यता। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश। एकंदरीत जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारने राज्यामध्ये 90 दिवसासाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करण्यास मान्यता दिली आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीला यश आले आहे। 2022 सालात अतिवृष्टी, नगर जिल्ह्यासाठी 26 कोटीचा निधी। सन 2022च्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। त्यामुळे नगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना अतिरिक्त 25,97,89,000 रुपयाचा लाभ होणार आहे। नाफेड NCCFच्या हस्तक्षेपामुळे कांदा दरात घसरण, शेतकऱ्यांचा आरोप। क्विंटल मागे 250 ते 400 रुपयाचे नुकसान। एकंदरीत जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारकडून कांदा प्रश्नी घेतलेल्या गेल्या 1.5 वर्षातील विविध धोरणामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले। आता शेतकऱ्यांना दराचा काहीसा दिलासा मिळत असताना केंद्र सरकार खरेदी केलेला बंपर स्टॉक मधील कांदा बाजारात आणून ताटात माती कालवीत असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे। अवकाळीच्या नुकसानीपोटी 307 कोटी वितरणाचे आदेश। नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीपोटी 307 कोटी 25,29,000 रुपयाचा निधी वितरणाचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत। त्यामुळे आता नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। सध्या जर वांग्याच्या दराबद्दल पाहायला गेलं तर बाजार समिती कराड येथे आवक 36 क्विंटल आली असून कमीत कमी दर 1,500 रुपये तर जास्तीत जास्त दर 1,800 व सरासरी दर 1,800 प्रति क्विंटलला मिळत आहे। सरसकट अनुदानाची कापूस सोयाबीन उत्पादकांना उत्सुकता, 10,000 रुपयापर्यंत शेतकऱ्यांना मिळणार लाभ। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मागील खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले होते। त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अर्थसहाय्य जमा झाले नाही।